महाराष्ट्रातील सर्व शेतकरी व मान्यवर बंधू भगिनींना माझा नमस्कार. डॉक्टर रामचंद्र साबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं आपलं स्वागत करतो. हवामान अंदाजाबद्दल प्रथम माहिती घेऊयात. भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या हवामानविषयक आकडेवारीवरून आज बुधवार दिनांक 3 जून ते शनिवार दिनांक 6 जून या 4 दिवसासाठी मी आपणास हा हवामान अंदाज देत आहे. आज बुधवार दिनांक 3 जून ते शनिवार दिनांक 6 जून या 4 दिवसात महाराष्ट्रावर 1006 हेक्टोपास्कल इतका कमी हवेचा दाब राहणार आहे. तसेच कोकण, उत्तर महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्रात वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील. त्यामुळे मान्सून पावसाची महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात शक्यता आहे. मात्र या 4 दिवसात जेथे हवेचे दाब कमी होतील तिथे बहुतांशी भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र व पश्चिम व मध्य विदर्भात मराठवाड्यात वाऱ्याचा ताशी वेग वाढेल आणि तो 15 ते 19 किलोमीटर प्रति ताशी राहील. 1 जून ते 30 सप्टेंबर हा मान्सूनचा काळ असून या काळात होणारा पाऊस मान्सूनचा पाऊस म्हणून गणला जातो. आता यापुढे मान्सून वारे मोठ्या प्रमाणात बाष्प वाहून आणतील आणि मान्सून पावसाचा जोर वाढेल. पुढील 7 दिवसात हा बदल आपल्याला दिसेल. हवामानात स्थिरता येऊ लागली आहे, त्यामुळे मान्सूनची वाटचाल वेगाने सुरू होईल. आता सध्याची स्थिती काय आहे ते सांगतो. की साधारणपणे मान्सून हा अंदमानामध्ये दाखल झाला. केरळामध्ये देखील पाऊस होतो आहे, परंतु सलग 5 दिवस पाऊस झाल्याशिवाय केरळात मान्सून दाखल झाला असं भारतीय हवामानशास्त्र विभाग सांगत नाही. त्यामुळं तिथं पाऊस होतो आहे मधूनमधून. कर्नाटकात पाऊस होतो आहे मधूनमधून, गोव्यापर्यंत पाऊस होतो आहे, मुंबईलाही पाऊस झाला मध्ये. आताही कालही पाऊस बऱ्याच भागात झालेला आहे. म्हणजे पाऊस हा सुरू आहे, परंतु त्याला गती नाही आहे. मग ही गती का नाही हे समजून घेणं गरजेचं आहे. प्रामुख्यानं काय होत आहे की जे काही बाष्प हिंदी महासागरात आहे ते सर्व बाष्प, अगर त्यातला बराचसा भाग हा पश्चिमेकडं यमेनकडे जातो आहे, तिथून इराणच्या बाजूला जातो आहे, तिथून अफगाणिस्तानच्या बाजून जातो आहे, तिथून काश्मीर आणि त्या काश्मीरच्या वरच्या भागातून आणि तसंच सलग उत्तर प्रदेश आणि बिहारपर्यंत जातो आहे. ही जी बदलती वाऱ्याची दिशा आहे त्यामुळं मान्सूनच्या आगमनावर परिणाम प्रामुख्यानं झालेला आहे हे माझ्या लक्षात बरेच दिवस येत आहे. मान्सून वेळेपूर्वी दाखल होणं यावर्षी सहज शक्य होतं, परंतु ही दिशा का बदलली? आता हवामान बदलाच्या कारणामुळे बदलली. आता हवामान बदल इतके वेगाने होत आहेत तर आता 1 तारखेला जे काही रावेरमध्ये वादळ झालं, वादळी वारे झाले, हजारो एकरचं केळीचं नुकसान झालं. अशा प्रकारचे हवामान बदलामुळं होणारे परिणाम हे मान्सूनवर देखील वेगळ्या पद्धतीनं होत आहेत. एक म्हणजे तापमानात होणारे बदल, त्या अनुषंगानं हवेच्या दाबात होणारे बदल हे मुख्य त्याला कारण आहे. आता यापुढं या आठवड्यात हवेचे दाब कमी राहणार आहेत, 1006 हेक्टोपास्कल राहणार आहेत. मान्सूनला आगेकूच करण्यास योग्य हवेचे दाब आहेत. त्याचप्रमाणे वाऱ्याची दिशा देखील नैऋत्येकडनं आता बऱ्याच ठिकाणी आहे, पण त्याला मान्सूनला जोर नाही. जसा जोर असायला पाहिजे तसा नाही. त्यामुळं महाराष्ट्रात मान्सून नेमका केव्हा येईल हा प्रश्न बऱ्याच शेतकऱ्यांनी मला विचारला आहे. बऱ्याच लोकांच्या मनामध्ये तो प्रश्न आहे. साधारणपणे 10 तारखेपर्यंत मान्सून महाराष्ट्रात दाखल व्हायला काहीच अडचण नाही आहे. पण बघूया आता कशी प्रगती होते, काय परिस्थिती होते पाहू. आणि त्यानंतर मग त्या अनुषंगानं पेरण्यांचं नियोजन करणं वगैरे विचारात घ्यायला हवं. आता त्याबद्दल कृषी सल्ला मी तुम्हाला थोडक्यात देतो. जमिनीत 65 मिलीमीटर ओलावा किंवा 2.5 ते 3 फुटापर्यंत खोलीपर्यंत ओल झाल्याशिवाय पेरण्या करू नका. कोरडीपीक पेरण्या अजिबात करू नका. कमी कालावधीच्या पिकांची निवड करा, जसे की मूग आहे, मटकी आहे, चवळी आहे, उडीद आहे, सोयाबीन आहे, बाजरी आहे, भुईमूग आहे, ज्वारी आहे. कमी कालावधीची पिकं निवडा. कमी कालावधीच्या जाती तयार होणाऱ्या त्या निवडा आणि त्या मिळवण्याचा प्रयत्न करा. कमी दिवसात अधिक उत्पादन देणाऱ्या जातींची निवड करा.
त्याचप्रमाणे बागायत क्षेत्रात ऊस, कपाशी, आले, हळद व फळबागा यांना ठिबक सिंचनचा वापर शक्यतो प्रयत्न करा की त्याद्वारे पाणी देता येईल, कारण पाणी हे कमी पडणार आहे यावर्षी त्या मानाने. आता ही झाली एकूणच शेती कामांमधली काळजी घ्यायची माहिती. याशिवाय आता या सर्व पीक पद्धती आपण ठरवल्यानंतर मग त्यानुसार बियाण्याची जमवाजमव, खतांची जमवाजमव करा आणि तयारीत राहा. मात्र ओलावा चांगला झाल्याशिवाय पेरण्या करू नका, कारण तशी घाई केल्याने, कोरडीपीक पेरणी केल्याने दुबार पेरणीची वेळ येते आणि मग आपण म्हणतो की ते बियाणं रुजलं नाही, उगवलं नाही किंवा उगवलं तर ते मोडलं. ही अनेक कारणं नंतर सांगत बसण्याचा अर्थ नाही. हुकमी ओल पाहिजे जमिनीमध्ये, मगच पेरण्या करा, कारण हे वर्ष असल्यासारखंच आहे. मी माझ्या मॉडेलमध्ये 3 भाग पाडलेले आहेत. एक म्हणजे 3 नाही 6 भाग आहेत तसे. एक म्हणजे अति दुष्काळी वर्ष, त्या खालोखाल दुष्काळी वर्ष, त्यानंतर सरासरी पाऊस, त्यानंतर सरासरीच्या वरचा पाऊस आणि अतिवृष्टी, असे 6 भाग आहेत. यातला पहिला भाग जो आहे तो मोठा दुष्काळी वर्ष असं नाही आहे, पण हे दुसऱ्या भागामध्ये म्हणजे दुष्काळी वर्ष आहे, सरासरीपेक्षा कमी पाऊस आहे, 98% पावसाचा अंदाज दिला आहे. आता काल मी 2 दिवसापूर्वी 1 तारखेला जो अंदाज दिला तो मी माझ्या या चॅनलवरती मी दिला, पण बहुतांशी शेतकऱ्यांना समजलंच नाही त्यातला काय बराचसा अंदाज, असं मला जी माहिती प्रश्न विचारले त्याच्यावरून जाणवत आहे. मी परत एकदा सांगतो की मी राज्याचा हवामान विभागाचा प्रमुख होतो, त्याचप्रमाणे म्हणजे कोऑर्डिनेटर होतो 4 विद्यापीठांचा. त्याशिवाय हवामान विभागाचा प्रमुख होतो, त्याशिवाय भारतीय केंद्रीय एका कासम म्हणून सेंटर फॉर ॲडव्हान्स स्टडीज इन ॲग्रिकल्चर मेट्रोलॉजीचा डायरेक्टर म्हणून काम केलेलं आहे. बऱ्याच अधिकारी प्राध्यापकांना ट्रेनिंग दिलेलं आहे आणि त्या अनुषंगानं मग मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की हे पण ट्रेनिंग आहे असं समजा, कारण बऱ्याच वेळेला शेतकरी तेच प्रश्न विचारतात किंवा त्यातलं जे माहिती मी दिली आहे ऑलरेडी त्यातलेच प्रश्न विचारतात. तर पुन्हा एकदा सांगतो की अकोला ही जी स्थानकं मी निवडलेली आहेत ती स्थानकं जिथं 30 वर्षाचा डेटा मला मिळाला ते मी काम केलं आहे. आता नंतर मी औरंगाबाद, मराठवाड्यातलं लातूर, नांदेड इथल्या स्थानकांचा डेटा पण मी मागवला होता 30 वर्षाचा. देतो म्हणले. मी त्या मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या संशोधन समितीचा, सल्लागार समितीचा सदस्य होतो. 5 वर्ष होतो. 5 वर्ष त्यांच्या मागं लागलो, पण कोणी मला डेटा दिला नाही. तर माझा नाईलाज आहे. म्हणून मी परभणीचा फक्त अंदाज दिलेला आहे. पुन्हा मराठवाड्यातले लोक विचारतात, औरंगाबादचं नाही सांगितलं, लातूरचं नाही सांगितलं, अमुक नाही सांगितलं. समजून घ्या, जिथला 30 वर्षाचा डेटा मिळाला तिथली मॉडेल मी डेव्हलप केली. मग अकोल्याला यावर्षी सरासरीचा 97%, नागपूरला सरासरी एवढा, यवतमाळलाही सरासरी एवढा, सिंदेवाईला 96%, सिंदेवाई चंद्रपूर, परभणीला मराठवाड्यात 100%. पण सगळीकडे 100% पडेल असं त्याची खात्री नाही, कारण काही जिल्हे मराठवाड्यातले दुष्काळी पट्ट्यात येतात. त्यातला बीड आहे, उस्मानाबाद आहे, म्हणजे धाराशिव, त्यानंतर लातूरपणचा काही पार्ट आहे, त्याचप्रमाणे बीडचा पार्ट आहे, त्याचप्रमाणे औरंगाबादचा काही पार्ट आहे दुष्काळी पट्ट्यामध्ये. त्यांनी ते समजून घेतलं पाहिजे. दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या तिथल्या आकडेवारीवरून कोकणात सरासरी एवढा पावसाचा अंदाज आहे. निफाड, नाशिक, धुळे, जळगाव इथं निफाडला 98%, धुळ्याला 94%. इथं काळजी घेण्याची गरज आहे. धुळ्याला पाऊस कमी आहे. आता ह्यात जी मी अंदाज देतो आहे त्यात 5% कमी होणं शक्य आहे. म्हणजे इथं 94% जर असेल तर तो 89% पण ते काही पाऊस होऊ शकतो धुळ्याला, कारण मॉडेल एरर असतो. 100% मी सांगितले तिथं 95% होऊ शकतो, किंवा मॉडेल एरर असतो. तो तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आता हे एक प्रशिक्षण आहे असं समजून घ्या. म्हणजे कोणी तुम्हाला शिकवलं नसेल, पण मी तुम्हाला शिकवतो आहे. तुम्ही त्या ज्ञानाचा फायदा करून घ्या. कोल्हापूरला 96%, जळगावला 96%, कराडला 97%, सरासरीच्या तिथल्या पाडेगावला 98%, सोलापूरला 96%. सोलापूरबद्दल पण पुन्हा विचारले. यापूर्वी मी अंदाज दिलेला आहे, म्हणजे 1 तारखेला जे मी पाठवलं आहे त्यात. लाहोरी 99%, पुणे सरासरी एवढा.
आता हे सरासरी एवढा जरी म्हटलं तर ते 5% कमी अधिक होऊ शकतो. हे मॉडेल एरर म्हणून स्टॅटिस्टिक्समध्ये असतं. आता या वेळ खूप झालेला आहे. शेतकऱ्यांचे काही प्रश्न आहेत ते मी थोडक्यात घेतो. भिकाजी दंडाळे विचारतात की बागायती कपाशीची लागवड केव्हा करावी. आता ते लवकरात लवकर करावी. योगीराज मस्के कळवतात की पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. तो ह्यावर्षी आणखीन गंभीर राहणारच आहे. श्री नितीन मेहर विचारतात की उजनी धरण भरेल का. ते मी काल पण उत्तर 1 तारखेलाही दिलं आहे. उजनी धरण पूर्ण क्षमतेनं भरणं कठीण आहे. प्रताप चव्हाण विचारतात की यावर्षी कापूस, तूर की सोयाबीन पीक कोणतं पीक घ्यावं. सोयाबीनवरती भर द्यावा. त्याचप्रमाणे पवन बागले विचारतात की धुळे जिल्ह्यात पाऊस कसा राहील. मी आत्ताच सांगितली माहिती. संतोष नागरगोजे विचारतात की पाऊस उशिरा येत आहे का. हो, पावसाला यायला उशीर होतो आहे. त्याच्या निर्धारित वेळेपेक्षा हे निश्चित आहे. गौरी शिंदे विचारतात की सोयाबीनचे कोणते वाण निवडावेत. मी असं सुचवेन की आपल्या भागात सोयाबीन विक्रेत्यांच्याकडं, बियाणं विक्रेत्यांच्याकडे जे वाण कमी दिवसाचे ते तपासून घ्या, त्याप्रमाणे करा. गायक डांगे विचारतात की पेरणीयोग्य पाऊस कधी होईल. पेरणीयोग्य पाऊस 10 ते 12 जूनच्या दरम्यानपासून पुढं सुरू होईल, पण चांगला पाऊस जिथं होईल तिथंच पेरण्या करा. मच्छिंद्र शेलार विचारतात की ऊस लागवड करावी का. हे वर्ष अजिबात ऊस लागवड याच्यात पडू नये, पाणी कमतरता पडणार आहे. दत्ता मोगल विचारतात कळवतात की कमी कालावधीचा कापूस लागवड करतायत जरूर करा, पण काळजी घ्या. ठिबक सिंचन वापरता आला तर जरूर वापरा. मृग नक्षत्र पाऊस होईल का. हो, पाऊस होईल. आता ज्या शेतकऱ्यांनी मला माझे आभार मानलेत, धन्यवाद दिलेत, त्यात सुनील राऊत, रामकृष्ण आरगडे, पांडुरंग क्षीरसागर, सचिन गणवट, विनोद इंगवले, राजू मोरे, तुकाराम मेहत्रे, सुरेश बारबुडे, विठ्ठल सावंत, हरीश झवरे, रवींद्र माने, लक्ष्मण नागरे, उमेश कदम, सूरज निपाणीकर, राहुल साबळे, समाधान साबळे, योगीराज मस्के, बाबासाहेब थोरे, ज्ञानेश्वर आंधळे, दीपक चापके, प्रवीण पाटील, बाळासाहेब खर्डे, गोविंद शिंदे, अजय शर्मा, लक्ष्मण घाटमोर, सचिन राव, महेश पाटील, दिगंबर गायकवाड, तुकाराम मुंडे, अप्पासाहेब राजाराम किरकाडे, धनराज हिरे, बाळासाहेब पाटील, अरुण पाटील, राजाभाऊ काशीद, अशोक वरे, बाळ चव्हाण, याशिवाय दत्तात्रेय खर्डे, ज्ञानेश्वर आंधळे, वाल्मिक कानडे, शिवाजी बडाक, सोनल कुंजीर, श्रीहरी खरवे, गायक डांगे, हर्षवर्धन बोदले, गोविंद हांडे, भागवत शिंदे, दगडू माळी, शिवाजी सूर्यवंशी, प्रशांत अंबूज, या सर्वांनी मला धन्यवाद दिले. मी ही चांगली माहिती देतो शेतकऱ्यांना, त्याचा उपयोग होतो आहे असं मला कळवलं आहे. आपण या माहितीचा जरूर उपयोग करा. आपल्या शेतीत चांगल्या प्रकारे कमी पाण्यावरती अधिक उत्पादन काढण्याची जिद्द बाळगा. तुमची उमेद वाढवायचं काम मी करतो आहे. त्या उमेदीने तुम्ही काम करा. हा आपला क्लास आहे असं समजा दर बुधवारचा. या क्लासचा फायदा घ्या आणि ज्ञान मिळवून ज्ञानाचा उपयोग आपल्या शेतीतलं उत्पादन अधिक वाढवण्यासाठी जरूर करा. एवढंच सांगेन. आपल्याला सर्वांना मी धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.